श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. तुम्ही आणि तुमचा परिवार स्वस्थ, सुरक्षित, सुखी आणि समृद्ध राहावो याच प्रार्थनेसोबत आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करतो. भक्तो, आजही आपण आपल्या कुळदेवतेच्या करोडो आशीर्वाद आणि प्रसन्नता ती आपल्या घरात शाश्वत रूपाने वास करून आपणास आशीर्वाद देत राहावी अशी कायम इच्छा बाळगून असतो. तर भक्तो, आज मी आपणास तुमच्या मनातील याच प्रश्नाचे सटीक उत्तर म्हणून एक जबरदस्त सटीक उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आपण सर्वच जण पाहत आलेलो आहोतच की जेव्हा बरीचशी लोक कुळदेवतेच्या सिद्धस्थानी म्हणजे जिथे तिचा साक्षात्कार होत विराजमान आहे तेथील मंदिरात जातात, तेव्हा कोणी चांदी, कोणी सोने, फुलमाळ, कोणी मंदिराच्या आवारातील मिळणाऱ्या दुकानातील लाडू, मिठाई प्रसाद म्हणून चढवतात. कोणी साडी, कोणते कापड किंवा मग कोणते धोतीचे वस्त्र चढवतात. अशी अनेक कामे करतात. पण भक्तो, आपली कुळदेवता कशी खुश होते? अगदी आतुर मायेप्रमाणे खुशी मिळत राहावी आणि आयुष्यभर आपल्या कुळदेवतेचा आशीर्वाद मिळत राहावा यासाठी काय करायचे आहे? तर एक खूपच छोटासा उपाय आहे. तर भक्तो, सर्वप्रथम तुम्हाला मी इथे सांगू इच्छितोय की तुमची जी कुळदेवता आहे ती तुमच्या घराची एक स्वतः सदस्यत्व असलेली देवता असते. ती तुमच्या घराची सुरक्षा कवच असते. तुमच्या घराचा मुख्य व शाश्वत असा एक भाग आहे. कुळदेवता तुमच्या घराची एक आईच आहे. तर बघतो, ती तुमच्याकडून काय इच्छित असते तेच नेमके आज मी तुम्हाला सांगण्यात जात आहे. बघतो, या माहितीला ध्यान देऊ अगदी लक्षपूर्वक ऐकून घ्या, जेणेकरून की या व्हिडिओमधील एक एक माहिती अगदी बारकाईने तुम्हाला समजून येईल. बघतो, कुळदेवता कल्प नावाच्या ग्रंथाच्या पुस्तकातील वर्णनानुसार कुळदेवतेची शाश्वत कृपा आणि प्रसन्नता प्राप्त करून घेण्यासाठी जेव्हा पण तुम्ही कुळदेवतेच्या मंदिरात जाता, अगदी केव्हाही जायचे असेल, कोणत्याही दिवशी, कोणत्याही तिथीला किंवा मग तुमच्या वेळेच्या इच्छेनुसार, तर सर्वात प्रथम जेव्हा तुम्ही कुळदेवतेच्या मंदिराच्या सिद्धस्थानी जाण्यासाठी निघणार आहात, तर प्रथम तुमच्या घरामध्ये कुळदेवतेचा धूपदीप लावून तिला फूल चढवून पूजा अर्चा करून अशी प्रार्थना करा की हे कुळदेवता, मग जी पण तुमची कुळदेवता असेल तिचे नाव घेऊन. आता येथे पहा बघतो, कोणाची कुळदेवता कुळदेवी असते तर कोणाच्या घराची कुळदेवता कुळदेवही असतो. तर काही ठिकाणी कुळदेव व कुळदेवी ही दोन्ही असतात. तर तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे की हे कुळदेवी आई, आम्ही तुझ्या घरी येत आहोत. तुझ्यासाठी हाती बनवलेला काही प्रसाद घेऊन येत आहोत. तू आम्हाला आशीर्वाद देऊन आज्ञा दे तुझ्या चरणापाशी येण्यासाठी. अशी प्रार्थना करा. त्याचसोबत हळद कुंकवाचा टिळा लावून धूपदीप अगरबत्ती लावून फुले चढवा. त्याचसोबत बघतो, थोडासा गोडधोड नैवेद्य दाखवा आणि प्रार्थना करा. त्यानंतर तुम्ही ज्या पण स्थानी जात आहात त्या कुळदेवतेच्या जागेसाठी गव्हाच्या पिठाच्या 11 पुऱ्या आणि गव्हाच्या पिठाचा वापर करून गुळ डाळ वापरून बनवलेले 11 लाडू, तसेच या दोन्ही पदार्थांच्या सोबत 1/2 किलो गुळाची एक वडी घ्या. तर बघतो, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता त्यावेळी जेव्हा तुम्ही बोलता की आम्ही तुझ्या चरणापाशी हा प्रसाद घेऊन येत आहोत, तू आम्हाला आज्ञा दे, त्याचवेळी तुमच्या कुळदेवतेस तिच्या दिव्य दृष्टीने हे माहीत पडते की तुम्ही तिच्यासाठी तुमच्या हाताने बनवलेला हा लाडू पुरीचा प्रसाद घेऊन येत आहात. आणि त्याच वेळीपासून तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडण्यापूर्वीच तुमची कुळदेवता तुमच्या येण्याची वाट पाहत असते की तुम्ही आता तिला लाडू पुरी घेऊन तुमच्या हाताने बनवलेला तुमच्या घरातील प्रसाद तिला तुम्ही घेऊन येत आहात. तर मी तुमच्या घराचा हाती बनवलेला प्रसाद आज मी खाई. मग ते जरी तुमचे गरम, थंड किंवा शिळे जरी असले तरी ते पाहिले जात नाही. तुमची देवता तुमची आई आहे. तुमच्यासाठी तुमच्या घराची रक्षण करता आहे. तुमच्या घरातील मोठे सदस्य आहे. तर तुम्ही जे काही तिला खुशी खुशी द्याल ती ते सर्व ग्रहण करेल. तर हे तुम्ही आता समजलाच असालच. तर बघतो, ह्या प्रसादाला एका डब्यात भरा आणि निघा. आता याचा पहिला फायदा हा होतो की तुमची कुळदेवता तुमच्या घरातून केल्या गेलेल्या प्रार्थनेप्रमाणे तुमची कुळदेवता स्वतःहून तुम्हाला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वाट पाहत असते. तर अशा वेळी तुमच्या प्रवासाच्या यात्रेच्या वाटेतही तुम्हाला कोणताच त्रास होऊ देणार नाही. ती तुमची कुळदेवता तुम्हाला अगदी सुरक्षित त्या स्थानी पोहोचवेल, कारण तुम्ही येणार आहात हे तिला अगोदरच माहीत पडलेले आहे. त्यानंतर तुम्ही तेथे पोहोचताच स्नान वगैरे करून स्वच्छ व साफसुथरे होऊन देवतेच्या दर्शनासाठी जा आणि पुजारीला बोला की तुम्ही तुमच्या हाताने घरातून बनवून घेऊन गेलेला प्रसाद तिला पुजारीला दाखवण्यास सांगा. तो प्रसाद तेथे थोडा वेळ ठेवा. प्रसाद ठेवल्याच्या नंतर तेथे तुम्ही 3 वेळा तिला प्रार्थना करा की
हे माझे आई, तू माझ्या घराची देवता आहेस, आमची रक्षण करता आहेस. आम्ही तुझ्यासाठी आमच्या घरून हा प्रसाद पदार्थ बनवून घेऊन आलेलो आहोत. आम्ही आशा करतो तुला हा आवडेल. तू आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि तू या भोग प्रसादाच्या नैवेद्याला प्राप्त करण्यासाठी आमच्यासोबत आमच्या घरी यावे, अशी तिला प्रार्थना करा. तुम्ही घरातून त्या स्थानी जातेवेळी ती तुमची वाट पाहत होती की तुम्ही आता येणारे आहात, आणि तुम्ही परत माघारी घरी येतेवेळीस ती तुमच्यासोबतच तुमच्या घरी येईल. तिच्या अस्तित्वाचा अंश तुमच्यासोबत नक्कीच येईल. तर पहा बघतो, तुम्ही आज कितीही मोठे असाल आणि समजा तुम्ही तुमच्या स्वतःच्या आईला बाहेरील महागडे हॉटेलचे जेवण तिला कधी कधी देत असाल, किंवा मग कोणते आजचे फास्ट फूड तिला देत असाल, तर असे जेवण खाऊन ती प्रसन्न होईल की तुमच्या हातून घरातली बनवलेली डाळ भात भाजी चपाती खाऊन खुश होईल? आजकालची बरीचशी लोक हीच मोठी चूक करतात की बाहेरील बाजारातील किंवा तेथील दुकानांतील रेडीमेड लाडू मोदक पेढे हे सर्व विकत घेऊन आपल्या कुळदेवतेला प्रसाद अर्पण करतात. पण एकही मनुष्य असा पाहण्यास मिळत नाही जो की आपल्या हाताने बनवलेला प्रसाद तिला घेऊन जात असे. आता त्या प्रसादाला थोडा वेळ तिथेच ठेवा, कारण की तुमच्या हाताने बनवलेला प्रसाद पाहून देवी एवढी प्रसन्न होईल की यानंतर तुम्ही तेथे जे काही मागाल, जी काही प्रार्थना कराल, त्या तुमच्या सर्व गोष्टी तेथे मान्य होतील. तुमच्या कुळदेवतेसमोर तुम्हाला प्रत्येक वरदान मिळत जाईल, असा भाव तुमच्या मनात आपोआप उत्पन्न होईल. आणि त्यानंतर तुम्ही त्या प्रसादाला घेऊन कोणत्याही दूध देणाऱ्या गायीला भरवायचं आहे. मग ती गाय तुम्हाला कोठेही उपलब्ध होत असेल तरीही चालेल, पण हा प्रसादाचा नैवेद्य मात्र तुम्हाला गायीलाच भरवायचा आहे. कारण की बघतो, दूध देणाऱ्या गायीच्या स्तनांमध्येच कुळदेवतेचा वास असतो. कारण की मंदिरात दाखवलेला प्रसाद कुळदेवतेने तर खाल्लाच, तरीही जेव्हा तुम्ही हा प्रसाद गायीला भरवता तिच्या अस्तित्वाच्या अंशापर्यंत अवश्य व नक्कीच पोहोचतो. परंतु तो तुम्ही खायचा नाही, पूर्णच्या पूर्ण कुळदेवतेलाच पोहोचला पाहिजे. कारण की बघतो, कुळदेवी गायीमध्ये निवास करते आणि गायीच्या पाठी जिथून ती शेण गोबर सोडते तेथील भागात लक्ष्मी निवास करते बघतो. तर बघतो, अशा प्रकारचा उपाय तुम्हाला वर्षातून कमीत कमी एकदा तरी तुमच्या कुळदेवतेच्या सिद्धस्थानी जाऊन नक्कीच करायचा आहे. आणि मग तुम्हीच पाहाल की तुमची कुळदेवता तुमच्या घरी लगेचच कशी तुरंत अगदी लाडूच्या गोडीच्या मधुरतेप्रमाणे तुमच्या घरात सुखमय व आनंदी वातावरण निर्माण करून वास करू लागेल. बघतो, आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.